नमस्कार सगळ्यांना, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर कोणी नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आज मी तुमच्यासोबत माझा सकाळचा रुटीन शेअर करणार आहे थोडासा. सकाळी उठल्यानंतर आधी माझी अंघोळ असते. अंघोळ झाल्यानंतर बाहेरचं सगळं झाडलोट आणि मग देवपूजा असते. देवपूजा झाल्यानंतरच मी किचनमध्ये एंटर करते. एक मुलगी माझी शाळेत ऑलरेडी गेलेली आहे. आता दुसरी लहानी उठली. आता तिची 9 वाजता शाळा असते. तिचं सगळं नंतर आवरून देते मी. त्याआधी मी तयारीला लागले माझ्या यांच्या डब्याच्या. आणि डबा करण्याआधी सासूबाईंचा नाश्ता असतो. आज मी त्यांचा नाश्ता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. माझ्या सासूबाईंना अशाच पद्धतीने भरपूर तेल लावलेली पोळी आवडते. तुमच्याही घरात अशीच पद्धतीने तेल लावून पोळी करतच असतील. चहासोबत पोळी खरंच टेस्टी लागते, पण त्याला तेल लावून मस्त खरपूस असे भाजून घेतलं ना, ती पोळी आणखीनच छान लागते. खारी टोस्ट खाण्यापेक्षा ह्या पद्धतीची पोळी खाल्लेली अजूनच हेल्दी, नाही का? थोडंसं तेल जास्त होऊन जातं, पण काय टेस्टमध्ये आपण काहीच कॉम्प्रोमाइज करायची नसते. अशा पद्धतीने मी त्यांच्यासाठी रोज चपाती बनवत असते. आणि यांच्यासाठी कधी पोहे, कधी वेगळं काहीतरी असं असतं. मुलांचा नाश्ता त्याचसोबत असतो. आणि मग अशा पद्धतीने सकाळचं माझं रुटीन चालू असतं. सासूबाईंना आधी चहा देऊन देते आणि त्याच्यानंतर साहेबांची म्हणजे आमच्या मिस्टरांची तयारी असते. मग त्यांना आणि ह्यांना सोबतच चहा देऊन देते आणि नंतर लास्टला मी घेते. अशा पद्धतीने माझी सकाळ. तुम्हाला कसा वाटला माझा हा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. सो मच.